मंद आचेवर गुलगुले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत रमजान स्पेशल कुरकुरीत गुलगुले. गुलगुले बनवण्यासाठी लागणारे साहित्य: इथे मी 2 केळी कापून घेतले आहेत, 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, 2 वाटी गव्हाचे पीठ आणि दूध. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊयात. मिश्रण आपले तयार झाले आहे. इथे तुम्ही बघू शकता किती स्मूथ आणि फाईन पेस्ट तयार झाली आहे. तयार केलेले मिश्रण हे गव्हाच्या पिठामध्ये ओतून घेणार आहोत आणि हे सर्व एकत्रितपणे छान एकजीव करून घेणार आहोत. यामध्ये मी बेकिंग पावडर किंवा इनोचा वापर केलेला नाहीये. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वापर करू शकता. हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर हाताच्या साहाय्याने मिश्रण एकसारखे 5 ते 7 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही मिश्रण मी चांगले फेटून घेतले आहे आणि रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार केलं आहे. इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाले आहे. इथे मी गुलगुले तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे. गॅसच्या मंद आचेवरच गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मोठा गॅस करून तळल्यास बाहेरून लाल होतील व आतमधून कच्चेच राहतील.
इथे बघू शकता तुम्ही गुलगुले टम्म फुगलेले आहेत. मिश्रण जितकं जास्त तुम्ही फेटून घ्याल तितकेच गुलगुले तेलामध्ये छान टम्म फुगले जातात. इथे बघू शकता तुम्ही गुलगुले लालसर होईपर्यंत तळून घेतले आहेत. हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. केळाचा वापर करून बनवलेले गुलगुले तयार आहेत. आता मी तुम्हाला ते तोडून दाखवते. रव्याचा वापर केल्यामुळे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून देखील छान भाजले गेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता. तयार आहे रमजान स्पेशल डिश, केळीचा वापर करून तयार केलेले गुलगुले. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.